नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर आपण जे आपल्या क्षेत्रामध्ये गव्हाच्या पिकामध्ये किंवा आपण वेगवेगळ्या पिकांमध्ये आपण जे जाड मटेरियल देत असतो रासायनिक खत, तर शेतकरी मित्रांनो रासायनिक खत देत असताना देखील आपल्या शेणखताला आपल्या जमिनीला किती फायदे आहेत. तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकतात आता इथं फुटवा असा जबरदस्त असा झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकतात आपण फुटवा मोजू पहिले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. तर जबरदस्त एवढा फुटवा झालेला आहे. 16 याचे पूर्ण ब्रँचेस झालेले शेतकरी मित्रांनो. तर याचं कारण असं आहे की यांनी फक्त एक वेळेस युरिया प्लेन दिलेला आहे आणि पेरणी वेळेस एक एकरी बॅग दिली असेल 3-15ची. तर शेतकरी मित्रांनो एवढं देऊन सुद्धा अजून आणि फुटव्यासाठी याला वरून एकही कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाचा हात घेतलेला नाही. तर पूर्ण प्लॉट तुम्ही पाहू शकतात, पूर्ण निरोगी प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो याचे कारण असं आहे की आपण जे रासायनिक खत देत असतो त्याच्यासोबत आपल्या जमिनीला शेणखत किती फायदेशीर राहतं. तर शेतकरी मित्रांनो आपण शेणखत हे दरवर्षी दिलं पाहिजे. म्हणजे शेणखताचे फायदे तुम्ही पाहू शकता, फुटवा देखील आणि आपली जमिनीला म्हणजे पिकाला जेवढी ताकद लागते, म्हणजे जसं आपलं गावठी पद्धतीचं खाणार राहतं ना, तसे जमिनीला आपण रासायनिक खतमुळे आपली जमीन जास्त टाकल्यामुळे तर नुकसान होतं आणि शेणखतामुळे आपलं नुकसान होतच नाही. शेणखतामुळे आपले फायदे होतात. शेतकरी मित्रांनो फुटवा एवढा जबरदस्त आहे पूर्ण प्लॉटवरती आणि पूर्ण प्लॉटला आता देखील अजून कीटकनाशकचा हात घेतलेला नाही. तर तुम्ही विचार करू शकता फुटव्यासाठी देखील एक हात घेतलेली त्यांनी, तरी एवढा जबरदस्त फुटवा झालेला आहे. याचं कारण असं आहे की वर्षानुवर्षे घरचे आपले ढोरं असल्यामुळे शेणखत देत असतात ते. तर शेतकरी मित्रांनो एकच सांगणं तुम्हाला, तुम्ही रासायनिक खत देखील द्या. वर्ष असो किंवा एका वर्षाच्या नंतर आपण आपल्या शेतामध्ये शेणखत टाकलेच गेलं पाहिजे. शेणखताचे जबरदस्त असे आपल्याला फायदे भेटतात आणि शेणखत टाकत असताना देखील आपण शेणखत हे पूर्णपणे कुजलेलं टाका, म्हणजे जेणेकरून आपण जर वलसर शेणखत टाकलं तर आपल्या जमिनीला गांडर लागण्याची आणि बुरशी लागण्याची शक्यता असते. शेणखत टाकल्यामुळे तुम्ही पाहू शकता जबरदस्त असे रिझल्ट आलेले. आपल्या शेतात आपण शेणखत हे 100% आपण वर्ष किंवा एका वर्षानंतर टाकले पाहिजे. धन्यवाद.